नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. भाजपा नेते निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय नेमका का व कशासाठी घेतला यावरचं टॉप न्यूज मराठीचं हे सहज सोपं विश्लेषण. काल विजयादशमीच्या निमित्तानं एक सीमोल्लंघन जे आहे ते सगळीकडे होत असताना राजकारणातून, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आणि भाजपाचे जे नेते आहेत नारायण राणे यांचे मोठे सुपुत्र असणाऱ्या निलेश राणेंनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्वीचा ट्विटर आणि आत्ताच्या एक्सवरून ही घोषणा केली आहे. ते असं म्हटले की 19-20 वर्ष मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. या सक्रिय राजकारणातून आता मला राजकारणापासून लांब जायचं आहे आणि राजकारणापासून लांब जात असताना आता राजकारणात मन रमत नाही. कुठल्याही निवडणुका लढण्यामध्ये आपल्याला रस राहिला नाही आणि त्यामुळं हा निर्णय घेतो. आणि जिथं मन रमत नाही तिथं स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवण्यात काय मकसद आहे असं देखील ते म्हटले होते. पुढे बोलत असताना कळत न कळत जर मी कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं देखील ते त्या ट्विटर अर्थात आत्ताच्या एक्सवरून म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र कालपासूनच निलेश राणेंनी जेव्हा निवृत्तीची घोषणा केली, त्या निवृत्तीनंतरच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. कारण एक आक्रमक, डॅशिंग, यंग असा चेहरा म्हणून निलेश राणेंकडे पाहिलं गेलं. 2009मध्ये रायगड सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले होते काँग्रेसच्या तिकिटावर. आक्रमक चेहरा जो आहे तो निलेश राणेंचा महाराष्ट्राने नव्हे तर लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र पुढं बदललेली राजकीय गृहीतकं असतील किंवा काही बदललेल्या राजकीय घटनांमुळे 2 निवडणुकांमध्ये म्हणजे 2014 आणि 2019ला निलेश राणेंना पराभवाचा सामना जो आहे तो करावा लागला. 2009मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढली होती आणि ते विजयी झाले होते. 2014ला आपल्याला माहिती आहे नारायण राणेंनी जो त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला होता, त्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणेंनी निवडणूक लढली होती. मात्र त्यामध्ये त्यांना शिवसेनेच्या विनायक राऊतांकडून पराभवाचा सामना जो आहे तो सहन करावा लागला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यानंतर म्हणजे या सलग 2 पराभवांनंतर निलेश राणे आपल्याला सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्याचंच पाहायला मिळत होतं. मात्र भाजपकडून त्यांची प्रदेश सचिव म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतरही जर आपण पाहिलं तर राणेंनी ही नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कोकणातले काही नेते आहेत, संघटनेतले पदाधिकारी आहेत, त्यांना भाजपमध्ये आणलं होतं. त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. भाजपमध्ये आल्यानंतर कुठंतरी आक्रमक वाटणारे निलेश राणे शांत संयमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. मात्र काल अनपेक्षितरित्या त्यांनी जी निवृत्तीची घोषणा केली म्हणजे 42 वय आहे निलेश राणे यांचं आणि यानंतर या एवढ्या कमी वयात निवृत्तीची घोषणा त्यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर चर्चा अर्थातच उमटण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्या निलेश राणेंच्या निवृत्तीमागे कुठेतरी भाजपमधलं अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे असं देखील बोललं जातं आहे. कारण मंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंमध्ये काहीसा वाद आहे. मालवणच्या विकासाकडं मंत्री म्हणून रवींद्र चव्हाणांचं दुर्लक्ष आहे असं बोललं जातं आणि त्यामुळं निलेश राणेंनी निवृत्ती घेतली का असं देखील एक चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. किंवा मग एक गट काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत असं देखील म्हटले की 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला पराभव होणार होता, या भीतीमुळे त्यांनी कदाचित निवृत्ती घेतली असावी. म्हणजेच पर्यायाने आपला पुढचा राजकीय प्रवास जो आहे तो खडतर आहे का म्हणून त्यांनी ही निवृत्ती घेतली का असं देखील बोललं जातं. किंवा भाजपामध्ये जी आक्रमक शैली आहे निलेश राणे यांची, त्या आक्रमक शैलीला नुसार काम करण्याची संधी मिळत नाही आहे का असे देखील तर्कवितर्क प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेत. आज निलेश राणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेणार आहेत. ते सागर बंगल्यावर देखील पोहोचले आहेत. मात्र आता निवृत्तीची त्यांनी घोषणा केल्यानंतर एक एक्सक्लुझिव्ह अशी बातमी समोर येते, एक मोठी बातमी खरं तर समोर येते की निलेश राणे यांनी ही निवृत्ती जाहीर करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांची देखील भेट घेतली होती. त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतली होती. अर्थात या भेटीमध्ये काय झालं हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र काल अनपेक्षितरित्या निलेश राणेंची नियुक्ती जी आहे ती भाजपासाठी तर मोठा धक्का आहेच. निलेश राणेंची नियुक्ती ही खरंच म्हणजे त्यांनी जसं सांगितलं तसं राजकारणात मन रमत नाही म्हणून घेतली आहे का अंतर्गत राजकारणाला कंटाळून घेतली आहे की आपला पुढचा प्रवास
खडतर असल्यामुळे घेतली, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळामध्ये निश्चितरित्या मिळतील. मात्र नितेश राणेंच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता लोकसभेसाठी भाजपाचा चेहरा कोण असणार, की तिकडे किरण सामंत जे उदय सामंतांचे बंधू आहेत ते तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी ती सीट सुटणार की भाजपा आपला नवीन कुठला चेहरा देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. का राणे परिवारातच हे तिकीट राहील? हां, नितेश राणेंच्या नियुक्तीच्या मागे आणखी एक असं कारण सांगितलं जातं की एकाच घरामध्ये 2 तिकीटं नकोत म्हणून देखील निलेश राणेंनी निवृत्तीची घोषणा घेतली असावी. कारण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, नितेश राणे आमदार आहेत. त्यामुळं आता पुन्हा राणे परिवारातच तिकीट द्यायला नको म्हणून अशी देखील कुठेतरी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळं त्यांनी निलेश राणेंनी नियुक्तीची घोषणा केली. असे एक ना अनेक भारंभार प्रश्न जे आहेत ते इथं उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळामध्ये निश्चितरित्या मिळतील. मात्र राणेंच्या नियुक्तीमुळे आता भाजपासमोर जो उमेदवाराचा चेहरा शोधण्याचा पेच निर्माण झाला आहे त्याच्याकडे भाजप कसं पाहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि बातम्यांमागच्या विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर आजपासून मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू झालंय. या उपोषणाला सातारा जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सलग 17 दिवस अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण केलं होतं. या उपोषणादरम्यान राज्य सरकारनं 40 दिवसांचा अवधी घेतला होता. हा 40 दिवसाचा अवधी नुकताच समाप्त झाल्यानंतर आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना राज्यातील अनेक भागातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळत असून साताऱ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू आहे. नमस्कार, मी रोहित शितोळे, एक 22 वर्षीय तरुण. गेले अनेक वर्ष आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी रखडला असून जे राज्यकर्ते आहेत ते आरक्षणाचा मुद्दा नुसताच निवडणुका आला की उचलून धरतात आणि परत निवडणुका गेल्या की मराठा समाजाला विचारतात. आजपर्यंत जे राज्यकर्ते निवडून आलेत ते फक्त मराठा समाजाच्या जीवावर निवडून आलेले आहेत. मतांचा टक्का हा जास्त मराठा समाजाचा असतो. आणि माझे एक मराठा समाजातील तरुणांना आव्हान आहे की आत्महत्या कोणी करू नका. तुमच्यासारखे जे तरुण आहेत ते तरुण सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा उपोषणाला सर्वांनी बसा, त्याला उत्कृष्ट प्रतिसाद द्या. या सरकारला आरक्षण दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. तसंच गेले अनेक वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी सरकारवर भांडत आहे. गेले भरपूर वर्ष मराठा आरक्षण देतो असं प्रत्येकजण म्हणतात, पण अजून काय दिलं नाही. त्यासाठी आमचं हे आजपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली एक सामान्य मराठा तरुण आणि नागरिक म्हणून आम्ही सर्वजण बसलेलो आहे. तसंच माझं समाजाला आव्हान आहे, तुम्ही पण या उपोषणाला पाठिंबा द्या आणि आरक्षण या सरकारला द्यायला भाग पाडू. आपण नेते मंडळी मिळाले तर मी सरळ बोलून राजीनामा दिला तर इथं येऊन बसा, नाहीतर येऊ नका. तुम्ही मराठा समाजाच्या जीवावरच आजपर्यंत निवडून आला आहे. आम्ही गरजवंत मराठा आहे, तुम्ही बी आधी गरजवंतच मराठा होता, पण मराठ्यांच्या जीवावर तुम्ही आजपर्यंत मोठं झालेलं आहे आणि मराठ्यांचं मत घेऊन तुम्ही मोठं झालेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही मोठं झाल्यामुळं तुम्ही मराठा समाजाला आता विसरलेला आहे. त्यामुळे आता भरपूर दिवस आम्ही शांत बसून दिवस काढले, पण आता शांत बसणार नाही. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
चाकणस लाकडी घाणा ऑइल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू असतानाच पिंपरी चिंचवड शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकाही राजकीय नेत्याला सभा घेऊ देणार नाही असा निर्धार पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी आंतरवारी सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी 17 दिवसाचं उपोषण केलं. या उपोषणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन साक्षात मुख्यमंत्र्यांनी आंतरवारी सराटी या ठिकाणी जाऊन आम्ही 30 दिवसामध्ये आम्हाला मुदतवाढ द्या, 30 दिवसात तुमचं आरक्षण टिकणारं आरक्षण आम्ही देऊ अशा प्रकारचं अभिवचन जरांगे पाटलाला सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिलं. जरांगे पाटलांनी मोठं मन करून त्यात 10 दिवस अधिकचे देऊन 40 दिवसाची मुदत दिली. ती मुदत आज संपलेली आहे. 41वा आजचा दिवस आहे. असं असताना राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीने आरक्षण देण्याची पावलं उचललेले नाहीत किंवा त्यांच्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. गेली 40 वर्ष अशाच प्रकारे मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून वारंवार झालेली आहे. आणि म्हणून आजपासून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. उद्या देशाचे प्रधानमंत्री शिर्डी या ठिकाणी महाराष्ट्रात येत आहेत. खरं तर हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो केंद्राच्या अखत्यारीत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुटू शकतो. राज्य सरकारने तसा प्रस्ताव पारित करावा, तो संसदेला पाठवावा आणि संसदेने त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन तो प्रस्ताव मंजूर करावा आणि मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं. मराठ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांच्या मुलांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही करत आहोत. जरांगे पाटील जोपर्यंत उपोषण त्या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवतील तोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे आंदोलन सुरू राहील. दरम्यानच्या काळात कुठल्याही राजकीय नेत्यांना, कुठल्याही पुढाऱ्यांना या शहरामध्ये कुठलाही कार्यक्रम, कुठली सभा मराठा समाज घेऊ देणार नाही हा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकणस लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकणस लाकडी घाणा ऑइल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डीजे मुक्त करण्याचा निर्धार पुण्यातील कॅथलिक्स फाउंडेशन आणि सुनील माने यांनी केला आहे. मात्र हा निर्धार केल्यानंतर आपल्याला धमक्या आल्याचा आरोप सुनील माने यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुनील माने यांनी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची बदनामी थांबवावी व कितीही विरोध केला तरी आंबेडकर जयंती ही दिमाखातच साजरी करू असा निर्धार आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा नसलेला वाद उभा करून त्याला न्यायालयीन लढाई लढण्याचं निमित्त पुढे करून सुनील माने या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तीनं काल पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये पुणे शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचे सक्रिय नेते असणाऱ्या अनेक मान्यवर नेत्यांच्या विरुद्ध गरळ ओकलेले, त्यांच्यावर अत्यंत हीन दर्जाचे आरोप करून त्यांना गुंड असं संबोधलेलं आहे. विशेषतः परशुराम वाडेकर जे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत अन्य 3 जणांच्या विरुद्ध त्यांनी काही वक्तव्य केले. आम्ही त्या बैठकीला उपस्थित होतो, आम्ही त्या बैठकीच्या आयोजनामध्ये होतो. परशुराम वाडेकर किंवा अन्य कोणीही सुनील माने यांचं नावसुद्धा त्या बैठकीत घेतलेलं नाही. सुनील माने कोण आहेत हेच मुळात आम्हाला माहिती नव्हतं. अलीकडच्या कालावधीमध्ये केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी जे काही वेगवेगळे हातखंडे वापरले जातात त्यातून सुनील मानेंनी हा प्रयत्न केला असावा अशी देखील आमची चर्चा झालेली आहे. परंतु एकंदरीतच आंबेडकरी कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर जे अत्यंत चुकीचे आणि गुन्हेगार म्हणून त्यांना संबोधण्यासारखे जे आरोप केलेले सुनील माने त्यांनी त्याबाबतचे पुरावे समोर आणावेत. विशेषतः वाडेकर यांच्या संदर्भातले पुरावे समोर आणावेत. अन्यथा त्यांनी बिनशर्त आंबेडकरी कार्यकर्त्यांची माफी मागावी. तसेच
त्यांनी ह्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत किंवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत या बाबी का लपून ठेवल्या, त्याबाबत त्यांना का भीती वाटते हे देखील त्यांनी स्पष्ट करणं आवश्यक आहे, अशी आमची मागणी आहे. आणि तिसरी शेवटची मागणी हीच आहे की अशा प्रकारचे समाजामध्ये दुही माजवणारे किंवा समाजातल्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधानं करून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे का हे त्यांच्या शहर अध्यक्षांनी जाहीर करावा. आणि तसं जर नसेल तर त्यांना समज द्यावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीनं आज आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे करतो. DJ मुक्त जयंती हा नारा सुनील माने यांचा अजिबात नाही आहे. DJच्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये सतत चर्चा होत असते. आंबेडकरी चळवळीमध्ये यापूर्वी देखील बैठका झालेल्या आहेत आणि नियमात राहूनच आंबेडकर जयंती साजरी केली जाईल, यापुढे देखील केली जाईल. अनेक मंडळांवर खटले दाखल होतात, पोलीस त्याबद्दल कारवाई करते. आणि सुनील माने यांनी जे वक्तव्य केलेले मी खात्री केली आज सकाळी काल परवा दिवशी त्यांच्या स्वतःच्या सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे स्पीकर्स सुरू आहेत, बाकीच्या गोष्टी सुरू आहेत, त्याच्या बाबतीत न बोलता त्यांनी फक्त जयंतीबद्दल का वक्तव्य करावेत असा मला प्रश्न. ते म्हटले की मी आंबेडकर आहे, मी या जातीचा आंबेडकरवादी आहे, या जातीचा आहे म्हणून, पण तसं नसतं. या शहरामध्ये कोणीही जात पात न पाहता विरोध केला जातो आणि DJ मुक्त आंबेडकर जयंती हे वास्तव नव्हे, हा भ्रम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला स्पीकर्स हे लावले जातील, त्याद्वारे जयंती केली जाईल, पण निश्चितच ते स्पीकर ते मर्यादित स्वरूपात असतील, शासनाच्या नियमांच्या अधीन असतील. या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते, या ठिकाणी नागेश भोसले यांनी मध्यंतरी एक बैठक घेतली होती पुण्यातल्या सगळ्या DJ म्हणजे जयंती मंडळांची, सगळ्या कार्यकर्त्यांची, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची. आणि ती बैठक झाल्यानंतर या ठिकाणी सुनील माने यांनी DJ मुक्त जयंती अशा पद्धतीचा पेपरला बातम्या त्यांच्या आल्या. मुळात या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अजून 6 महिने लांब आहे. 6 महिने लांब असताना गणपती झाल्यानंतर ताबडतोब बाबासाहेबांची जयंती DJ मुक्त करायचं, हे अशा पद्धतीचं खोडसाळपणे बाबासाहेबांची जयंती पुण्यामध्ये अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना अचानकपणे प्रेस नोट काढून लोकांना संमोहित करणं, समाजामध्ये तणाव निर्माण करणं, अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे बरोबर नाही आहे, असंच त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं. मुळात या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती आम्ही पै रुपया करून या पुणे शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये करत आहोत. आमच्या बापजादाने बाबासाहेबांची जयंती छोटी मोठी केली. आम्ही मला जर विचारलं तर मी सांगू शकेल की आम्ही जयंती वेगवेगळ्या अंगाने करतो. बुद्ध जयंतीपर्यंत असते आमची जयंती, साहित्य संमेलन आम्ही करतो, विविध कार्यक्रम करतो. एक दिवस तेवढा 14 तारखेचा आनंदाचा असतो आणि त्या आनंदाच्या दिवशी देखील अमुक करा तमुक करा, आणि हे सांगणारे कोण, तुमचं का म्हणून ऐकावं आम्ही. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्याशी संवाद करून जर एखादी गोष्ट ठरवायची असेल तर आम्ही नक्की ठरवू. या ठिकाणी जो काही कर्कश माईक स्पीकर आहे काय, त्याच्याबद्दल आपण नक्की विरोध आपण बोलतच असतो. परंतु बाबासाहेबांची जयंती ही ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये मोठी होत चाललेली आहे, परत तिला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न काही लोक करतात. मी या ठिकाणी भाजपचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय दिनेश घाटे साहेबांना फोन करून विचारलं की बाबा अशा पद्धतीचे पुण्यामध्ये तुमचे कार्यकर्ते अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात, हे बरोबर आहे का? ते म्हणले बरोबर नाही आहे. तर मी त्यांना विचारतो, तर आमची या ठिकाणी आपणाला त्यांनाही सांगणं आहे की या ठिकाणी त्यांनी माझ्याबद्दल तक्रार दिली. मी आजच सकाळी पोलीस उपायुक्तांना आणि DCPंना भेटून पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी की माझ्याबद्दल त्यांनी पुरावा दिला पाहिजे. मी त्यांना बोललो आहे, फेसबुक व्हॉट्सअप कशालाही तशा पद्धतीत त्यांनी पुरावा द्यावा. परंतु पुरावा नसताना उगाच नाव घ्यायचे चळवळीतल्या कार्यकर्त्याचे आणि बदनामी करायची, अशा पद्धती षडयंत्र त्यांनी करू नये. या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती ही मोठ्या ताकदीने होणार, आम्ही ती करत आलो आहे. आणि येणारी जयंती मोठ्या उत्साहाने स्पीकर लावून शासनाचा नियम लक्षात ठेवून ती मोठ्या ताकदीने करू. या ठिकाणी मागं बिलकुल हटणार नाही. आणि कुणी म्हणजे कुणी कोर्टात जाऊ द्या,
कुणी कशात जाऊ द्या, मी कोर्टात जाईल, ह्याच्यात जाईल, बाबा तू कोर्टात जा, कुठं जा, परंतु बाबासाहेबांच्या जयंती संदर्भात तुम्ही बोलत असताना आपण सांभाळून बोललं पाहिजे. सगळे कार्यकर्ते जयंती मोठ्या कष्टाने करतात, त्यांना अंगावर घ्यायचं काही कारण नाही. आणि कुणी जर तुम्हाला बोललं तर मग तुम्हाला राग यायचं काही कारण नाही. आणि म्हणून शासन यांनी नियम केलेत, कायदे केलेत, त्याच्यावर त्या पोलीस कारवाई करतात. तुम्ही कशाबद्दल बोलताय आम्हाला? तुमचं मार्गदर्शन आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी काय ऐकावं? तर म्हणून ही जयंती आम्ही जोरात करणार आणि पूर्वीपेक्षाही ताकदीने करणार, एवढे या ठिकाणी मनापासून सांगतो. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. महाबळेश्वर येथील कोळीवाड्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान लागलेल्या जनरेटरच्या आगीत 8 बालक जखमी झालेत. जखमींवर महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोळी आळीमध्ये दुर्गामाता मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यानच जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती सुरू झाली आणि जनरेटरने पेट घेतला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. महाड तालुक्यातील दासगाव येथील रहिवासी दत्ताराम गणपत दासगावकर यांच्या गोठ्याला आग लागली असून या आगीमध्ये गुरांसाठी भरलेला पेंढा पूर्णतः जळून खाक झालाय. मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या आगीमध्ये गुरांसाठी भरलेला पेंढा हा जळून खाक झालाय. सुदैवाने यावेळी गुरं ही गोठ्याच्या बाहेर सोडली असल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आज माझ्या वाड्यामध्ये आग लागली 4च्या टायमाला. तेव्हा मी जरा घरामध्ये होतो, मला जरा माहिती नाही. नंतर धूर यायला लागला तर मी बघायला आलो, तर माझी ढोरं वाड्यामध्ये होती बांधलेली. मी त्यांना सोडून बाहेर लावली आणि आग विझवायचा प्रयत्न केला. ते आग काय विझा नाही. मग म्हाडला मी डायरेक्ट फोन लावला आणि अग्निशमनवाल्यांना बोलून घेतली आणि सर्व ते आजूबाजूवरचे लोक पण जमा झाली. त्यांनी पण जरी त्यांनी थोडीफार मदत केली आणि माझा पेंडा वगैरे होता तो बराच जळलेला आहे आणि सर्व काय हे फाटी वगैरे पण सर्व ही झाली सर्व. आणि वाशिक बिशिक कवलं बिवलं सर्व उडाली, ही झाली उडालीत सर्व. आता मी काय करणार? मी एक तर गरीब माणूस. शासनाने, महाराष्ट्र शासनाने मला मदत करावी. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. अंतरवाली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. या उपोषण स्थळी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आज भेट दिली आहे. मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण आज परत एकदा सुरू करीत आहे आणि म्हणून आज मी त्यांना भेटायला आलो. शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थांमध्ये पहिलं आरक्षण दिलं होतं 50%. 1902 बहुजन समाजाला त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि मी माझं गुणगान करणार नाही, पण मी स्वतः 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र भिजून काढत आहे की या गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी
या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना 18 गटात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय देताना ह्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाला समावेश करून घेतलं. आणि आज बिचारा हा गरीब मराठा समाज हा विखुरलेला बाहेर फेकला गेलेला आहे. त्यांना या एका छताखाली आणण्यासाठी हा माझा प्रयत्न होता. पण हे सगळं होत असताना आम्ही सर्वजण, मी असेल, अनेक मराठा समाजाचे अनेक घटक लोक आहेत, त्यामुळे स्वतः मनोज आहेत, हे सगळं होत असताना 2013च्या दरम्यान आम्ही पहिला अण्णासाहेब पाटलांच्या नंतर आम्ही तिथं आझाद मैदानावर आम्ही मोठं आंदोलन केलं होतं. म्हणून स्वतः तिथं होते आणि सगळेजण आम्ही तिथं होतो. मग तिथं काय झालं त्याच्यात मी काही खोट जाणार नाही. पण 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या अगोदर मी स्वतः आमरण उपोषण केलं होतं मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून. आणि आमरण उपोषण काय असते मी स्वतः अनुभवलं. फरक एवढाच आहे की मी माझा जन्म राजघराण्यात झाला म्हणून थोडं सुख जरा जास्त मिळालं मला. पण मनोज हा सामान्य घराण्यात जन्म झालेला आहे, रांगडा मुलगा आहे, पण शेवटी शरीर एकच असते. आणि ज्यावेळी मला हे समजलं की आज परत एकदा आमरण उपोषण करायला लागले म्हणून जातीने आज इथं हजर आहे. पण मला मुद्दाम जुनी आठवण करून द्यायची आहे की मनोजने आत्ताच काय नुसतं आमरण उपोषण सुरू केलं असं नाहीये. त्याची धडपड समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो. स्वतः मला किती त्याचे फटके बसलेले मला म्हणजे मनोजना, तर मग माझ्या समाजाच्या बांधवाला का बसायला पाहिजे? अनेक वर्ष दरवर्षी मी स्वतः बघितलं मनोजना आमरण उपोषण करता. मी स्वतः 2दा पूर्वी आलो होतो. बिचारांना त्याच्यानंतर किडनॅपचा त्रास झाला, जाता येत नव्हतं बिचार मनोजना. मी 2-3 लग्नात सुद्धा भेटलो, 1-2दा कार्यक्रमात भेटलो. बिचारा कुणीतरी हात द्यायचा, काठी घ्यायची आणि चालत यायचं. कोण करत आहे या काळच्या समाजासाठी एवढं? आणि म्हणून एक छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने ही आमची जबाबदारी आहे. ते आमचं कर्तव्य आहे की जो समाजासाठी लढतो, तो समाज ज्यावेळी अडचणीत असतो, ज्यावेळी तो वेळ देतो, माझ्या जीवापेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा माझा समाज मोठा ज्यावेळी समजतो, त्याला ताकद देण्याचं काम हे छत्रपतींचं असते. त्याला पाठबळ देण्याचं काम हे छत्रपती घराण्याचं असतं. त्यांना ताकद बळ देण्याचं काम हे संभाजी छत्रपतींचं आहे. मी मनोजला एवढंच सांगितलं. आता मगाशी आम्ही चर्चा करत होतो, त्यांनी सगळं मला सविस्तर सांगितलं की माझा लढा कशासाठी, का गोरगरिबांच्यासाठी मी लढा लागलेलो आहे. मला किती अडचणी आहेत, मला किती त्रास आहे, पण त्या त्रासाच्या पलीकडे माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही जी भावना आहे, ही भावना लक्षात ठेवून आज परत एकदा त्यांनी आमरण उपोषणाला बसले. मला एकच भीती आहे, मी म्हटलं मला ह्याचं उत्तर नाही आहे. मी म्हणून सांगितलं माझ्याकडं ह्याचं उत्तर नाही, मी कसं सांगू कसं बोलू हे मला समजत नाही, माझ्याकडे शब्द नाही आहे. तिकडे म्हणायचं बाबा तसं हे बरोबर नाही, करू नका, मग मी शब्दाचा पलीकडे नाही म्हणून म्हणणार. मग मी कसा शब्द दिला समाजाला, मग मी एका शब्दाचा पक्का आहे, म्हणून पूर्वीपासून पक्का आहे. मग मी असं म्हणणं करू नका, असं जाऊ नका, हे बरोबर नाही, तब्येतीला हानिकारक आहे. पण इकडे त्याला समाज दिसतो माझ्या जीवनापेक्षा. म्हणून एकच त्यांना मी सांगितलं की मला काल पाणी सुद्धा पिणार नाही. मी आमरण उपोषण केले, 4 दिवस पाणी पिलो मी त्या दिवशी, तरी मी हतबल झालो होतो. मला फार चिंता आहे, फार काळजी वाटते. म्हणून मी आज धडपडत धावपडत मी कोल्हापूरहून आज आलो. काल दसरा होता म्हणून मी काल येऊ शकलो नाही. ज्या दिवशी अंतराळी सराटीला सुद्धा ज्यावेळी लाठीचार्ज झाला
रात्रभर प्रवास करून मी इथं आलो. का आलो? त्याला एकच त्याची बाब ही आहे की समाजाला जो माणूस अहोरात्र कष्ट करत असतो, आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा समजतो, अशा लोकांना ताकद देणं, अशा लोकांना बळ देणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. म्हणून मी आज आलो. म्हणून मी एवढं सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पूर्ण मनापासून अंतःकरणातून आमची तुमच्याबद्दल काळजी आहे. मला वाटते आणि काय बोलावं मी असं. जलत्याग केलेला आहे. नाही, मी काही प्रश्नाचे उत्तर देणार म्हणून मी तेच बोललो. मला स्वतःला अडचण वाटायला लागली आहे. पण माझी विनंती सुद्धा कशी करायची, तुम्ही पाणी तर घ्या. मला असं वाटतंय एक छत्रपतींचा एक या नात्याने एक अधिकार थोडा बनतो, थोडासा अधिकार बनतो, सगळा अधिकार नाही बनत. की तुम्ही आमरण उपोषण करा, पण पाणी तर घ्यावं अशी विनंती करू शकतो मी. ह्याच्या पलीकडे काय मी बोलू शकणार नाही, कारण का तुम्ही शब्दाचा पक्का आहे. आज पण तुम्ही नुसतं ह्या वर्षी आला असं नाही, अनेक वर्षांपासून तुम्ही लढत. मी तुमच्या बरोबर 2दा पूर्वी मी आलो तुमच्या आमरण उपोषणासाठी. मला माहिती आहे तुम्ही किती सत्याची बाजू असलं तर समाज छत्रपती येणार ना, नाही कशा जाईल दुसऱ्याकडे कोणाकडे. माझी एवढीच विनंती राहणार आहे की आमरण उपोषण चालूच ठेवा तुम्ही, पण पाणी घेऊन करावं. एवढी माझे हात जोडून एक छत्रपतींच्या नात्याने, त्या छत्रपती घराण्याच्या व्यक्तीच्या नात्याने एवढी माझी विनंती आपल्याला राहील. एवढं मी या प्रसंगी एवढं बोलू शकतो. शेवटी निर्णय तो तुमचा आहे, पण करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधलाय. चला रोल. मराठा आरक्षण प्रश्नी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी आरक्षणासंदर्भात गंभीर नाही आहेत, नाहीतर किंबहुना आतापर्यंत त्यांचा एक फोन आला असता तर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री पळत आले असते. त्यांना प्रश्न सोडवला असता. खरं तर 40 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी दिला होता आणि महाराष्ट्र सरकारने, या खोके ट्रिपल इंजिन सरकारने त्यांना 40 दिवसात होणार किंवा मार्ग काढणार असं सांगितलं होतं. रात्री 12पर्यंतची वाट बघूया. कदाचित या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडे काहीतरी मार्ग असेल. जरांगे पाटील यांच्या बोलण्यामध्ये हा एक मुद्दा होता की जे सगळे कर्मचारी जे सगळे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता, तो गुन्हा देखील मागे घेतलेला नाहीये. तर अशा वेळी आता गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले की आम्ही ते जे सगळे गुन्हे ते मागे घेऊ. मी खरं तर पुन्हा रोज तेच बोलून मीही थकून त्रासून गेले आहे की ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पॉलिसी पॅरालिसिस हा ह्या सरकारमध्ये आहे. आपल्याला दिसतोय पॉलिसी लेवलला काहीच काम करते. तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी एक दृश्य पाहिलं की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाषण करत होते. भाषण करतानाच त्यांनी भाषण सोडलं, नंतर त्यांनी छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि परत शब्द दिला. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण त्यांना 24 तासाचा कालावधी देऊया. काल त्यांनी तो आशीर्वाद घेतला आहे, तर कदाचित 24 तासात त्यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी किंवा काहीतरी सोल्युशन असेल. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपतींचा शपथ घेऊन एखादा शब्द देतात म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी मार्ग असणार ना, त्याच्याशिवाय असं कसं केलं असतं ते. चंद्रशेखर बावनकुळे यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्या दवाखान्यात जाऊन उद्धव ठाकरे बिघडले. ज्या पद्धतीने उदयनिधी स्टॅलिन यांना काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं त्याच्याकडे पूर्णपणे उद्धव ठाकरे दुर्लक्ष करत आहेत आणि शरद पवारांना स्वातंत्र्य झालेले असं त्यांचं म्हणणं. बावनकुळेजी काय बोलतील याचा काही भरोसा राहिलेला नाही आहे. कारण का ते सिरियस एका पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, सत्तेतल्या पक्षात, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. ते पॉलिसीवर किंवा कशावरही बोलू शकतात, पण रोज पवार आणि ठाकरे कुटुंबाबद्दल बोलल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही आणि मावळत नाही. त्याच्यामुळे जरी 200 आमदार त्यांच्याकडे 300 खासदार असले तरी ठाकरे आणि पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना स्वस्थता किंवा शांतता मिळत नाही. ह्याच्यातच सगळं उत्तर आहे.
अर्थव्यवस्थेसंदर्भातला प्रश्न आहे. 2030 पर्यंत आपण आधी सुरुवातीला आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो, आता असं सरकार म्हणतं की 2030 पर्यंत आपण जगातली तिसरी सगळ्यात लार्जेस्ट इकॉनॉमी असू आणि आपला GDP जपानलाही थेट मागे टाकेल. तुम्ही दिल्लीत असता, खरीच अशी परिस्थिती आहे का अर्थव्यवस्थेची? एकतर ज्याला थोडंसं इकॉनॉमिक्स कळतं, मी काय इकॉनॉमिस्ट नाही, पण ज्याला थोडंसं भारताची इकॉनॉमी कळते, कुठलंही सरकार असू दे किंवा नसू दे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणं हे भारताला अजिबात अवघड नाही. कारण त्याला खूप वेगवेगळे पैलू असतात. त्याला काय फक्त एक पॉलिसी असा इश्यू नसतो. इकॉनॉमीचा साईज हा अनेक फॅक्टर्स ठरवतात. ग्लोबल इश्यूज असतात, राज्याचे, देशाचे, तुमच्यासारखे अनेक लोक जे कष्ट करतात त्यांचेही त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याच्यामुळे $5 ट्रिलियन इकॉनॉमी काय एका सरकारच्या फार मोठ्या पॉलिसीजमुळे, एवढा मोठा देश आपला आहे, त्याचं कन्झम्पशन एक सर्टन अमाऊंट आहे. त्याच्यामुळे ज्याला थोडंसं इकॉनॉमिक जरी कळतं तो असली विधानं हास्यास्पद आहेत, कारण ह्या गोष्टी आर ऑब्व्हियस. काल निलेश राणेंनी राजकारणातून बाहेर पडतो असं सोशल मीडियावरती केलं आणि पुन्हा एकदा विक्रम चव्हाण त्यांची समिती करायला गेले बैठका सुरू, तरी अंतर्गत सगळं हे सुरू आहे. मला याची काय माहिती नाही. एकनाथ शिंदेने भाषणात एक महत्त्वाचा उल्लेख केला होता की 2004च्या वेळेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून सवय लागलेली होती. आता 2004ची परिस्थिती अशी होती की तुम्ही 124 जागा लढवल्या तर तुम्हाला 71 जागा मिळाल्या. त्याचवेळी कुमार कुटुंबियांचे उद्धव ठाकरेंचे काही बॅकडोर टॉक्स चालू होते, असं काय आहे? म्हणजे भाषणाला मुद्दे नसताना, म्हणजे TV सिरियल असतात ना, त्याच्यात खूप काल्पनिक गोष्टी असतात. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल्पनिक भाषण करायला लागले तर इट्स अ सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स. म्हणजे ह्या राज्यातल्या माननीय मुख्यमंत्र्यांना जर 2004चं वास्तव माहिती नसेल, आय रिअली फील सॉरी फॉर द सिच्युएशन. म्हणजे असं म्हणजे त्याच्यावर कॉमेंट करणंही वर्थ माय टाईम. ललित पाटील विरोध प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते. काल 100 कोटींचा विरोध नाशिकमध्ये नदीत मिळून आलेला आहे. अशा अनेक ठिकाणी विरोध दाखवण्यात आला होता, अशी देखील माहिती समोर. कंप्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री. गृहमंत्री सातत्याने फेल आहेत आणि हे डेटा म्हणतो. म्हणजे मी काय आरोप करत नाही गृहमंत्र्यांवर, आणि पण ह्या सगळ्याला गृहमंत्रीच जबाबदार आहेत. कारण का तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं 8 का 10 दिवसापूर्वी की गृहमंत्री याचा पर्दाफाश करणार होते, नावं आम्हाला सगळ्यांना राज्याला सांगणार होते. एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनम्रपणे प्रश्न करते की ड्रग माफियाची नावं तुम्ही आम्हाला सांगणार होता आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की जर ड्रगच्या विरोधात तुम्ही लढाई लढणार असाल तर पूर्ण ताकदीने आम्हीही तुमच्याबरोबर उभे राहू. पण गृहमंत्री गेले 8-9 दिवस झाले मीडियावर येत आहेत, त्यांना पाहिजे तेवढं शॉर्टमध्ये बोलत आहेत. काय या सरकारची लाईन आहे, चला पटकन बोलूया आणि निघून जाऊया का, असं काहीतरी ना, काय बोललेले मुख्यमंत्री की चला लवकर निघूया, शॉर्टमध्ये बोलूया वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत. हां, एवढंच बोलायचं आणि निघायचं. एवढंच बोलायचं आणि निघायचं जे हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांना कॉन्फ्लिक्ट काही बोलायचंच नाही आहे. त्यांना मूळ मुद्द्यांवर बोलायचं आहे, पॉलिसीवर बोलायचं नाही. आणि ड्रग्जवर उगाच ह्याची तोंड बंद होतील, त्याची तोंड बंद होतील. आम्ही वाट बघतोय की नक्की या ड्रग्सच्या मागे कोण आहे, आणि जर असेल त्याच्या विरोधात त्यांनी पूर्ण ताकदीने ॲक्शन घेतली पाहिजे सरकारने. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. उद्या ते शिर्डीमध्ये आहेत. कुठेतरी वाटतं वारंवार त्यांचे जे दौरे वाढत आहेत तो निवडणुकीसाठी त्यांच्याकडे त्याच्यात गैर काय, त्याच्यात गैर काय, ही लोकशाही आहे, कोणी कुठेही जाऊ शकतं. त्याच्यात म्हणजे त्याच्यात काय, व्हॉट इज द प्रॉब्लेम. आरक्षण देण्याचं म्हणतात, दुसरीकडे त्यांचेच विजय शिवतारे असं म्हणतात की जरांगींची मागणी बेसलेस आहे. हे कॉन्ट्रडिक्शन नक्की कशा पद्धतीने भरून कॉन्ट्रडिक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लॅरिफाय केलं ना, ते राज्याचे मुख्यमंत्री आहे. इट्स अ व्हेरी बिग पोस्ट. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजेत ना. आम्ही विरोधात आहोत आणि आमची मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पूर्ण ताकदीने आमचं सहकार्य होईल. मग पार्लमेंटमध्ये चर्चा ठेवा, महाराष्ट्राच्या असेंब्लीत चर्चा ठेवा. मी तर मागणी करते की आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने तातडीने असेंब्लीमध्ये
2-3 दिवस, जितके दिवस चर्चा लागेल तेवढे बोलवा आणि चर्चा करा. इथून एक प्रस्ताव मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचा इथे तुम्ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे. टीका केलेली आहे, कसं उत्तर देणार? कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे रटारवान भाषण होतं, रडणारं भाषण होतं. राहिला प्रश्न मोदीजीवर टीका करण्याचा, तर खरं तर संपूर्ण देश मोदीजींना आपलं कुटुंब मानतोय. मी परवा सांगितलं की मी 33,710 लोकांना भेटलो, इनोसंटली भेटलो, आणि त्यापैकी केवळ 13 लोक सोडले तर सर्वांनी मोदीजींना आमचा परिवार आणि आमच्या परिवाराचा प्रमुख या पद्धतीने मोदीजीबद्दल भावना होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी काही म्हटलं तरी मोदीजींना संपूर्ण देश आपलं कुटुंब मानताय आणि उद्धव ठाकरे हेच दुखणं आहे. खरं तर ते अपेक्षित आहे की इंडिया आघाडीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे गेले आहेत तेव्हा ते शरद पवार साहेबांची काँग्रेसची भाषा बोलतील. ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे वकील आहेत सध्या. मला त्यांच्याकडनं अपेक्षित होतं उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली, त्यावर उद्धव ठाकरे यांना मी प्रश्न विचारला होता की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये राहणार आहे का, तुम्ही उदयनिधी स्टालिन सोबत राहणार आहे का. त्यावर खुलासा मात्र कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केला नाही. उलटी उदयनिधी स्टालिन जो हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करतो त्याच्यासोबत मी आहे, त्याच्यासोबत आम्ही पुढे इंडिया आघाडीमध्ये जाऊ आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विचारावरच पुढे मी काम करील हे पुन्हा रेटून सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावंच लागेल की हिंदू संस्कृती धर्म संपवणाऱ्या स्टालिन सोबत मी आहे की नाही. आणि असेल, सध्या तर आहेच ते, पण असेल तर महाराष्ट्राचे लोक त्यांची वाट बघतायत की उदयनिधी स्टालिनच्या बोलण्यावर उद्धव ठाकरेंचं मत काय, नाहीतर जनता मतातून त्यांना धडा शिकवणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात भाजप जनसंघ नव्हता, RSS नव्हतं अशाही शब्दात टीका केली आणि दुसरी गोष्ट मुंबई तोडण्याची भाषा पुन्हा त्यांनी केलेली. अहो ते मी सांगितलं ना, जेव्हा कन्व्हेन्स करता येत नाही, जेव्हा मुद्दे नाही, 2.5 वर्षात डेव्हलपमेंटचा एकही मुद्दा उद्धव ठाकरेकडे नाही. महाराष्ट्र क्रमांकावर 1 वर नेण्याकरता जे मोदीजी त्यांना मदत करायचे ती मदत घेतली नाही. आणि विकासाचा अजेंडा जेव्हा संपतो, जेव्हा व्हिजनलेस व्यक्ती त्या ठिकाणी राजकारणामध्ये असतो तेव्हा कन्फ्यूज करणे जनतेला, आणि जनतेला कन्फ्यूज करून काहीतरी बोलणे, जनसंघाने असं झालं, संघाने असं केलं, त्यांना काय समजतं. इतके दिवस त्यांचा पक्ष संघ विचारधारा आणि आमच्या सर्वांच्या एकाच विचारधारेवर काम करत होता. आता कसा बिघडला. खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना आता काही जुनं आठवत नाही. त्यांना तो विस्मृतीचा रोग झालाय, ती विस्मृती गेली आहे. त्यांना आतापर्यंत 40 वर्ष युतीमध्ये संघाचे विचार त्या ठिकाणी किती श्रेष्ठ आहेत, संघामुळे हा देश कसा वाचला, संघामुळे ही संस्कृती कशी वाचली, आपले संस्कार कसे टिकतायत हे सांगणारे उद्धव ठाकरे. कितीतरी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवतो मी उद्धव ठाकरेंच्या. आणि आता तेच सांगतात काँग्रेस कशी चांगली, शरद पवारजी कसे चांगले, उदयनिधी स्टालिन हिंदू संस्कृती संपवण्याकरता निघालेले उदयनिधी स्टालिन कसे चांगले आहेत, राहुल गांधी कसे चांगले आहेत. म्हणजे हे प्रवक्ते झाले त्यांचे आता. आणि त्यामुळं कालचं भाषण हे इंडिया आघाडीच्या पक्षाचं प्रवक्त्याचं भाषण होतं. त्यांनी महाराष्ट्राला काहीच भेटलं नाही, महाराष्ट्राचं काही विजन नाही. मला काल अपेक्षा होती
की एकनाथ शिंदे सरकारने, मोदी सरकारने ज्या पद्धतीने मोदीजी महाराष्ट्रामध्ये या 6 महिन्यात 5दा येऊन गेले आणि उद्या येत आहे या महाराष्ट्राच्या विकासाकरता. विकासाचं उद्धव ठाकरेला काही कळत नाही, विकासाचं बोलता येत नाही, विकासाचं व्हिजन नाही. एक व्हिजनलेस नेता उद्धव ठाकरे असल्यामुळं आणि सोन्याच्या चमच्यानी बदामाचा ज्यूस पिऊन मोठा झालेला हा लीडर आहे. यांना काही समस्या समजत नाही, यांना काही गरीब माणसाचे कल्याण समजत नाही, गरीब कल्याणाच्या योजना समजत नाही. त्यामुळं त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे की ते भाजपवर टीका करतील, देवेंद्रजीवर टीका करतील, ते कधी मोदीजीवर टीका करतील. त्यांचा अजेंडा काही नाही आहे. त्यामुळं मला वाटतं त्यांना फार तुम्ही सिरियस घेऊ नका. असेच भाषणं होणार आहे, ते एकच भाषणाची कोणतरी लिहून देतो त्यांना, तेवढंच ते वाचतात. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात. विरोधात तुम्ही रान उठवलं होतं, त्यांच्यावरती अगदी आपल्या मोदींनी सुद्धा 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. पुण्यामध्ये भाजपनी चांगली बांधणी केली म्हणून पुण्या शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे किती आले होते निवडून? 98. म्हणजे थोडक्यामध्ये सेंचुरी हुकलेली. आता ही सगळी बांधणी जी केली होती ती कोणाच्या हातात दिली? म्हणजे अजितदादांना हे जे चक्की पिसायला पाठवणार होते, आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार? मग एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती? हे सगळं जे काही घाणेरडं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, हिंदुत्ववादी आम्ही आहोतच. मी अनेकदा सांगितलेलं आहे, माझ्यावरती अजूनही काही जण बाडगे आरोप करतात की यांनी हिंदुत्व सोडलं, म्हणे शिवसेनेची काँग्रेस झाली. अरे 25-30 वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर 2 वर्षात काय काँग्रेस होईल? शिवसेना म्हणजे काय मिंदेगट आहे? आज एकनाथराव तुम्हाला संघटक एक पद दिलेलं ते एका जबाबदारीने दिलेलं आहे, कारण नेत्या आहेत. पण शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे, जे संजय राऊत म्हणाले की शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक हे नंबर 2चं पद आहे आपल्याकडे, कारण त्या जोरावरच अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. आणि तीच भावना माझी पण आहे. पण या 2 मधला हा दुवा सांगण्याचं काम तुम्ही करायचं आहे. तुम्हाला संघटक पद दिल्यानंतर नेमकं काय करायचं, कसं करायचं सांगण्याची गरज नाही, कारण मुळात तुम्हाला संघटना कशी बांधायची माहिती आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही जरी पिंपरी चिंचवडचे आहात आणि नांदेड तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही निवडताय, तरी पिंपरी चिंचवडची सुद्धा लोक आलेत, नांदेडची सुद्धा लोक आलेले आहेत. म्हणजे असं नाही मी म्हणत की निरोपालाही लोक आले आणि स्वागताला आले. पण दोघांना एक आनंद आहे, अभिमान आहे की आपल्याकडचा माणूस एक नवीन जबाबदारी घेतोय. त्याच्यामुळे मला खात्री, आणि दोन्ही पक्षाचे लोक आलेले आहेत, शिवसैनिक पण आहेत आणि भाजपाचे पण लोक आहेत. म्हणून तुमचं एक स्वागत नक्कीच आहे. चेतन, तुम्ही युवा सेनेत जसं भाजपचा युवा एक हे करत होतात, बघत होतात, तसं तुम्हाला मी आदित्यसोबत जोडून देणार आहे. आदित्यसोबत काम करा, कारण तुम्ही जरी भाजपात युवाचं काम करायचं आता शिवसेनेत कराल. युवा म्हणजे आपलं भवितव्य आहे आणि त्या भवितव्याला दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम तुमच्या पिढीला करायचं आहे. आम्ही आजचे आहोत, आम्ही तुम्हाला सगळ्यांना पुढे नेतो आहोत, पण पुढे जायचं कोणत्या रस्त्याने हे दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि ती सुद्धा जबाबदारी तुम्हाला मी आदित्यसोबत तुम्हाला जोडून देऊन ती सुद्धा तुम्हाला नक्की लवकर देईन. पण तूर्त तुम्ही सगळेजण आलात, मला खात्री आहे की जे मी काल काय बोललो ते तुम्हाला पटलेलं असेल. दसरा मेळाव्यात, कारण मी माझ्यासाठी काहीच मागितलेलं नाहीये. माझी जी तळमळ सुरू आहे ती माझ्या महाराष्ट्रासाठी सुरू आहे आणि माझ्या हिंदुस्थानासाठी सुरू आहे. आणि हा हिंदुस्थान, हा महाराष्ट्र लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाहीये. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा एकनाथराव, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, नवीन जबाबदारीच्या शुभेच्छा. धन्यवाद. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलंय. या उपोषणादरम्यान आज दिवसभरात अंतरवाली सराटीमध्ये नेमकं काय घडलं पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मागील अनेक दिवसांपासूनचं वातावरण जे आहे ते आपल्याला तापताना पाहायला मिळत आहे. एकच मिशन मराठा आरक्षण या मागणीसाठी
मराठा समाजाचे अनेक नेते जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील प्रामुख्याने आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या 582 गावांमध्ये आज नेत्यांना गावबंदी जी आहे ती करण्यात आली आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी जे सलग 17 दिवस उपोषण केलं होतं अंतरवाली सराटीमध्ये, त्या उपोषणानंतर राज्य सरकारकडून 30 दिवसांचा अवधी जो आहे तो जरांगे पाटलांकडे मागण्यात आला होता. त्यानंतर जरांगे पाटलांनी 40 आहे तो राज्य सरकारला दिला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेताना आपल्याला पाहायला मिळत होते. मराठा आरक्षण राज्य सरकारला द्यावंच लागेल, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांची प्रामुख्याने असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर जरांगे पाटलांचं 17 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर राज्य सरकारला वेळ दिल्यानंतर जरांगे पाटलांनी दिलेला जो अल्टिमेटम होता राज्य सरकारला, तो 40 दिवसाचा अल्टिमेटम काल 24 तारखेला संपला आणि आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये पाहायला मिळालं आहे. मागच्या वेळेसच्या उपोषणापेक्षा काहीसं उग्र असं उपोषण जे आहे ते आपल्याला या निमित्तानं आता पाहायला मिळतं आहे. मनोज जरांगे पाटलांशी आज सकाळी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजनांचा फोन झाला. त्या फोनमध्ये बोलताना गिरीश महाजन उपोषण करू नका, आपण चर्चेतून मार्ग काढू अशी अर्चना जी आहेत ती अर्जाव जी आहेत ती जरांगे पाटलांकडे करताना पाहायला मिळाले होते. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत होतं. तुमच्या मागण्यांवर आम्ही सरकार एक आठवड्याभरातच काही मागण्यांवर निर्णय घेईल असं गिरीश महाजन सांगत असतानाच आमचं चुकलं कुठे असा सवाल जो आहे तो गिरीश महाजनांनी मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांना विचारल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी अन्न पाणी घेणार नाही, औषधोपचार घेणार नाही, वैद्यकीय उपचार घेणार नाही असं जाहीर केलं होतं. दुपारी 12:30 पावणे 1च्या सुमारास छत्रपती संभाजीराजे भोसले जे आहेत ते त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये गेले होते. त्या दोघांमध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं की संभाजीराजेंच्या विनंतीचा मान ठेवून मी पाणी घेतोय, मात्र गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणासाठी मी महत्त्वाचा नाही तर समाज महत्त्वाचा आहे, समाजासाठी मी मरायला तयार आहे. मनोज जरांगे पाटील वेळोवेळी सांगतात की एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंतयात्रा निघेल, राज्य सरकारने ठरवायचे नक्की काय प्रयत्न करायचे. आज दिवसभर अंतरवाली सराटे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण किंवा आजचा संपूर्ण दिवस फिरताना आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून जर आपण पाहिलं तर आज सकाळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते म्हटले की मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही, आम्ही घटनेत बसणारं संविधानिक न्यायालयात टिकणारं आरक्षण जे आहे ते आम्ही देऊ. या सगळ्या घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत, अनेक महत्त्वाच्या नेत्यांची किंवा वकिलांशी देखील चर्चा करतील अशी माहिती मिळते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून. त्यामुळं राज्य सरकारची भूमिका जी आहे ती आता लक्षवेधी असणार आहे, महत्त्वपूर्ण असणार आहे मराठा आरक्षण देण्यासाठी. कारण जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढत राहणार, हा लढा सुरू ठेवणार असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. त्यामुळं आता राज्य सरकारच्या हातात सर्वस्वी निर्णय आहेत. त्यामुळं राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जरांगे पाटलांचं हे उपोषण जे आहे ते उपोषण सुरू असतानाच राज्यातल्या अनेक भागात, सातारा असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल, पुणे असेल, अनेक भागामध्ये साखळी उपोषण जे आहे ते साखळी उपोषण सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. ठिकठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खेड चाकणच्या परिसरामध्ये आज पुण्यातील गाड्या ज्या आहेत, सार्वजनिक वाहतूक देखील मराठा आंदोलकांनी रोखून धरल्याचं पाहायला मिळालं. काही काळ तणाव सदृश्य स्थिती होती, मात्र आरपारची लढाई जी आहे ते आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेतं, जरांगे पाटलांचं उपोषण तर सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यातनं मराठा आरक्षणाबाबत कोणता निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.